आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला होता, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली सोयाबीन आणि कापूस विकू नये. सोयाबीन मागं ठेवलंय कारण खुल्या बाजारामध्ये भाव आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत खरेदी केंद्रांना मान्यताच दिली नाही. त्यामुळं प्रत्येक तालुक्यांमध्ये खरेदीची नोंदणी सुरू झाली नाही, कारण खरेदी केंद्र कमी आहेत. आता पुढच्या टप्प्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांविषयी नेमका काय निर्णय घेतला जातो, कोणत्या नोडल एजन्सीच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची केंद्र चालणार आहेत ते देखील स्पष्ट होईल. त्यावेळी त्याविषयीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. आता बघूयात कापूस खरेदीचं. आपल्यापर्यंत बातम्या आल्या असतील की CCIने यंदा कापूस खरेदीची जी काही हेक्टरी मर्यादा आहे ती कमी केली. म्हणजेच शेतकऱ्यांकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 हेक्टरमधून किती कापूस खरेदी करायचा याची मर्यादा CCIनं ठरवलेली असते. आता यंदा ही मर्यादा कमी केल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे. CCIने यंदा हेक्टरी मर्यादा ठरवताना एक बदल केला. मागच्या वर्षीपर्यंत CCI स्वतः ही मर्यादा ठरवत होतं, पण यंदा CCIनं असा निर्णय घेतला की प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारकडून तुमची हेक्टरी उत्पादकता किती आहे त्याचे आकडे घ्यायचे आणि त्यानुसार हेक्टरी मर्यादा ठरवायची, म्हणजे हेक्टरी खरेदीची मर्यादा ठरवायची. राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीवरून म्हणजे रुई उत्पादकतेच्या आकडेवारीवरून CCIनं एक हिशोब लावला आणि त्या जिल्ह्यामधली हेक्टरी कापसाची उत्पादकता किती येऊ शकते याचं गणित मांडलं.